तर आज होता श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. उपवास होता. छान देवपूजा वगैरे करून घेतली. पाहू शकता तुम्ही. मस्त फुलं वगैरे हे करून देवपूजा केल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं. तर आता देवपूजा तर झाली आहे. खिचडी बनवायला घ्यायची आहे. मुलं येईपर्यंत थांबले होते. मुलं पण स्कूलमधून आलेत. तर म्हटलं सगळ्यांनाच गरम गरम खायला होईल. आता पटकन शेंगदाणे वगैरे भाजून घेऊन खिचडी बनवून घेते. आणि खिचडीसाठी बटाटा मी किसून घेतला आहे. तर किसलेला बटाटाच आवडतो घरात जास्त. तक्षला आम्हाला तर खूप आवडतं. किसून बटाट्याची खिचडीच खूप आवडते. छान असं परतून घेते बटाटा. त्याच्यानंतर तोपर्यंत शेंगदाणे निवडून घेऊन आपल्याला बारीक करून घ्यायचे. ते इकडे मस्त शेंगदाणे बारीक करून घेतलेत. साबुदाणे घेतले काढून भिजवलेले. मिक्स करून घ्यायचं. बटाटा परतत आलाय आणि त्याच्यामध्ये टाकायचं. तर बटाटा किसून टाकल्यामुळे सुरुवातीला वाटतं आपल्याला चिकट चिकट होते की काय, किंवा गोळे गोळे राहत आहेत का ते किसलेल्या बटाट्याचे. पण नाही, जशी जशी खिचडी परतत येईल तसं ते एकदम सुटसुटीत होऊन जातं. तर दिसेल तुम्हाला पुढं. मीठ वगैरे टाकून घेते आता. आणि मिरची मी घातली नाही, कारण आधी अंशुलसाठी काढून घेणार आणि मग मिरची घालून तक्षसाठी आणि माझ्यासाठी करणार. एक दोन वेळा असं परतून घ्यायचं मिरची घातल्यावर, तर छान होते. तर ही खिचडी परतते तोपर्यंत मिरच्या बारीक करून घेते. पाहू शकता तुम्ही आता कशी बटाटा पण असा मोकळा व्हायला लागला. सुरुवातीला जसं चिकट चिकट दिसत होतं तसं आता दिसत नाही आहे. आणि अंशुलसाठी आता काढून ठेवते खिचडी. मिरची टाकून घेते. मिरची टाकल्यानंतर परत थोडंसं मीठ टाकायचं, कारण मग ते आळणी होऊन जाते खिचडी. जरा मिरचीसाठी टाकायला लागतं थोडंसं मीठ. आता खिचडी परतून झाली की देवासाठी थोडंसं काढायची, देवाला ठेवून नंतर बसणार आम्ही फराळ करायला. तर झाली आपली खिचडी रेडी. आणि खिचडीसोबत लिंबू तर पाहिजे. मी फराळ करून घेतो आणि त्याच्यानंतर थोडा वेळ झोपायचं मुलांना घेऊन. आणि नंतर त्यांचा घ्यायचं आहे होमवर्क. परत संध्याकाळची दिवाबत्ती, तर सगळं आहेच पुढे. आता म्हटलं पहिलं खिचडी खाऊन घेऊया आणि त्याच्यानंतर थोडासा आराम करायचा. आणि मग दिवाबत्ती वगैरे करून होमवर्क घेऊन संध्याकाळचा स्वयंपाक.
झालं थोडंसं आराम करून संध्याकाळी काय 6-6:30 झाले. आता म्हटलं दिवाबत्ती करून घेते. थोडा वेळ मुलांचा अभ्यास वगैरे घेत स्वयंपाक पण करायचा होता. तर इकडे मी 2 दिवे घेतलेत. एक बाहेर दरवाजाच्या तिथं ठेवायचा होता उंबऱ्याजवळ. हा ड्रावर पण ना लूज झालं आहे जरा. पहिले काय करत होता, अंशुल छोटा होता त्या ड्रावरमध्येच बसत होता आणि त्याने तो बसून बसून लूज करून टाकला आहे. तो लागत नाही पटकन. तर छान अशी संध्याकाळची शुभंकरोती वगैरे झाली, प्रार्थना करून झाली आणि मुलांना पण घेतलं होतं नंतर नमस्कार करून घ्या म्हणून. तर सकाळचे तर ते नसतात, पण संध्याकाळच्या वेळेस थोडंसं घेत असतं त्यांना पण दिवाबत्ती वगैरे करताना. नंतर थोडंसं धूप लावून घेतलं. तर हे पण लावायला जरा वेळच जातो का काय माहिती, पटकन लागतच नाही. तर एवढं छान वातावरण होतं ना घरात संध्याकाळी, खूप पॉझिटिव्ह वाटतं असं धूप वगैरे केल्यानंतर. अंशुलचा मूड जरा खराब होता, झोपेतूनच उठला होता नेमकाच तो. सांगायला लागतं सगळं. तर झाले आता दिवाबत्ती करून बाहेर दिवा लावून घेते. आणि पाहू शकता तुम्ही देवघर किती छान दिसतंय. त्याच्यानंतर घर पण खूप असं प्रसन्न वाटत होतं घरात पण. आणि धूप वगैरे लावल्यामुळं असं हॉलमध्ये वगैरे इतकं छान असं झालं होतं ना. हे इकडं मुलं अभ्यासाला बसलेत. तर आता मी पण बसले थोडा वेळ ह्यांचा अभ्यास घ्यायला. थोडं लक्ष द्यायला लागतं. आणि इकडे अंशुलला थोडंसं सांगितलं काय करायचं काय नाही. परत नंतर तक्षला थोडेसे एक्झाम्पल्स लिहून द्यायचे होते सॉल्व करायला मॅथचे. तर त्याला ते लिहून दिलं आणि मग मला जायचं होतं जेवणाची तयारी करायला. तर थोडा वेळ अभ्यास वगैरे घेऊन त्यांचा नंतर मी जेवण बनवायला गेले. इकडे तक्ष वाट बघतोय सॉल्व करण्यासाठी एक्झाम्पल द्यायला. दोघं सोबत बसले ना अभ्यासाला, खूप मुश्किल होऊन जातं अभ्यास घेणं ह्यांचा. पण ऐकत नाही. अंशुलचं असं दादासोबतच करणार आहे. त्याला मी सांगत असते तू स्कूलमधून येतो दादाच्या आधी तर पहिले करून घ्यायचा, पण तेव्हा नाही ऐकत तो. त्याला दादासोबतच करायचा असतो अभ्यास. दादा बसला की हा पण बसणार.
तर इकडे मी तक्षला एक्झाम्पल लिहून देते थोडे मॅथचे. आणि आता इकडे जायचं आपल्याला जेवणाची तयारी करायला. तर मी तुम्हाला फक्त भाजी बनवलेली दाखवते पटपट. आज मला बनवायची होती लग्नामध्ये, गावाकडे लग्नात असते ना तशी बटाट्याची रस्सा भाजी, मस्त त्यात हरभरे वाटाणे घालून भिजवलेली. तर मी इकडं तेल टाकलेलं पातेल्यामध्ये, तेजपत्ता टाकून घेतला आणि त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे कांद्याची पेस्ट. तर मी कांदा हे करून वाटून घेतला आहे मिक्सरला, कच्चाच वाटला आहे. मस्त आता तळून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. कांदा तळत तळत आला त्याच्यात आपण अद्रक लसूण पेस्ट वगैरे टाकून घेऊ. तर आता मी ती पेस्ट टाकून घेते कांदा लाल झाल्यावर. त्याच्यानंतर टाकायचे सगळे मसाले. तर ह्याच्यात आहे मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद, गरम मसाला, घरचा थोडासा मसाला. तर हे सगळे मसाले टाकून मस्त परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि मग त्याच्यात टाकायचं आपल्याला टोमॅटोची पेस्ट. तर इकडे टोमॅटो पण मी वाटून घेतलं छान आणि त्याची पेस्ट टाकून घेतली. आता हा सगळा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. आणि त्याला तेल सुटलं की त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि पाणी ओतून घ्यायचं आहे छान फ्राय करून. तर मस्त परतलं आहे बघू शकता तुम्ही मसाला. आता पाणी टाकून घेते. तर ही भाजी एवढी छान होते ना, मला खूप आवडते गावाकडच्या लग्नातली भाजी. इकडं काही असं भेटत नाही अशा भाज्या खायला. मी घरीच बनवत असते. आज उपवास सोडायला पुरी श्रीखंड आणि बटाट्याची भाजी बनवायची होती. तर म्हटलं नॉर्मल साधी बनवण्यापेक्षा आपण अशी करूया म्हणून घेतलेली बनवायला. तर खूप भारी झाली होती. तर मस्त तेल कलर बघू शकता. आणि इकडं वाटाणे आणि हरभरे छान धुवून घेतले. आता ह्याला एक उकळी येईपर्यंत थांबायचं, मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि एक उकळी आल्यानंतर हरभरे आणि वाटाणे टाकायचे. भाजीचा कलरच खूप छान दिसतोय. आणि आता उकळी आलेली आहे तर ह्याच्यात हरभरे वाटाणे टाकून घ्यायचे. बटाटा थोडासा थांबून टाकायचा आहे कारण आधी हे आपल्याला 1-2 उकळी काढून घ्यायच्यात वाटाणा आणि हरभऱ्यासोबत. ते शिजलं पाहिजे आधी. बटाटा काही लवकरच शिजणार त्याच्यामुळे बटाटा लगेच नाही टाकायचा. तर मस्त मी आता हरभरे वगैरे टाकून घेतले त्याच्यात वाटाणे. आणि उकळी आल्यानंतर त्याच्यात मी टाकते थोडी कसुरी मेथी. आणि आता हे ठेवायचं झाकून थोडा वेळ. मस्त तरी आलेली भाजीला दिसत असेल तुम्हाला. तर एक झाकण ठेवायचं आणि 10 मिनटाची वगैरे वाफ काढायची. छान उकळून घ्यायचं 10 मिनटं. ते वाटाणा आणि हरभरा थोडा शिजत आला की मग त्याच्यात बटाटे धुवून टाकायचे. बटाट्याच्या पण मस्त मोठ्या मोठ्या फोडी करायच्या. खूप छान लागतं टेस्ट मग. आणि बटाट्याची साल काढायची नाही. सालीसकटच बटाटा टाकायचा भाजीमध्ये छान धुवून. तर आता बटाटा टाकून घेतला आहे. आणि हे आहे तीळ आणि शेंगदाणे भाजलेलं आहे मी आणि त्याचं कूट टाकलं आहे. तर थोडंसं भाजी आपली अशी सरभरीत होण्यासाठी, जास्त म्हणजे अशी पातळ पण राहत नाही आणि जास्त घट्ट पण नाही, आपल्या अंदाजे. मग पाणी वगैरे ओतून त्याला व्यवस्थित करायचं. तर भाजलेल्या तिळमुळं वगैरे पण खूप छान टेस्ट येते आणि भाजीला घट्टपणा येतो. तर इकडे मस्त आपलं जेवण तयार आहे. पुऱ्या वगैरे काय बनवताना दाखवायचं म्हणून मी ते दाखवलं नाही.
तर मस्त पुऱ्या बनवल्यात, बटाट्याची भाजी आणि श्रीखंड. तर उपवास सोडण्यासाठी आपलं जेवणाचं ताट रेडी आहे. उशीर पण झालेला त्यामुळे मी तुम्हाला बाकीचं काही दाखवत बसले नाही. तर मस्त दिसत होतं जेवण आणि टेस्ट पण खूप छान झालेली. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू